नमस्कार, मी हर्षाली. आजच्या हॉल्ट हार्ट अटॅक या कार्यक्रमात तुमचं स्वागत. हृदयविकार थांबवण्यासाठी, त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आणि मधुमेहासंबंधी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा USVचा एक विशेष उपक्रम आहे. अनियमित दैनंदिन जीवनशैली, अयोग्य आहार यामुळे भारतामध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. हृदयविकारामुळे आरोग्यावर परिणाम होतोय. विशेषतः देशाच्या उज्ज्वल भविष्यात योगदान देत असलेल्या तरुण पिढीत हे वाढलेले प्रमाण दिसून येते. माहितीच्या आधारे, जनजागृतीने आणि योग्य उपचाराने यावर आपण मात करू शकतो आणि म्हणून आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांकडून. या क्षेत्रातील कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आदित्य मापारी, डॉक्टर अविनाश अशोक गुथे, डॉक्टर राजीव खरे यांच्याकडून. सुरुवातीला तुम्हा तिघांचं स्वागत. डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊया. डॉक्टर आदित्य मापारी, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, मापारी हार्ट केअर, अकोला. डॉक्टर अविनाश अशोक गुथे, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, आशीर्वाद हार्ट क्लिनिक, पनवेल. आणि डॉक्टर राजीव खरे, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर खरे क्लिनिक, बारामती. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर अविनाश गुथे, तुमच्यापासून सुरुवात करूयात. आपण बघतोय की भारतामध्ये हृदयविकाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर एक्झॅक्टली काय कारण आहे आणि काय इतकं प्रमाण वाढत चाललेलं आहे, काय सांगाल? भारतात जे हृदयविकार वाढतायत याला एक 5 ते 6 कारणं मुख्यतः जबाबदार आहेत. पहिलं तर अति ताण, तणाव. जे सध्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये ताण-तणाव वाढतंय, ते एक मुख्य कारण आहे, ज्याच्यामुळे माणसाला रिलॅक्स व्हायला वेळ भेटत नाही. स्ट्रेसमुळे, अँक्झायटीमुळे हृदयावरती ताण येतोय. त्या ताणामुळे जो आपला एंडोथेलियमचा लेयर आहे नसांचा, त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होऊन ते इझिली ससेप्टेबल होतात हार्ट अटॅक येण्यास. दुसरं कारण आहे टू मच सिटिंग, जास्त बसून राहणे, कामानिमित्त, ट्रॅव्हलिंग निमित्त किंवा सोशल मीडियावरती. तिसरं कारण आहे खानपानाच्या बदललेल्या सवयी, वेळ, अवेळी जेवण आणि वेळा न पाळल्यामुळे ही बरेचसे प्रॉब्लेम होत आहेत. त्याच्यानंतर जे सध्या वाढतं व्यसन आहे, दारू असेल, तंबाखू असेल, सिगरेट असेल, त्यासोबतच एअर पोल्युशन इज ऑल्सो प्लेइंग एन इम्पॉर्टंट रोल. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण अ, जे एक्सरसाइज आहे ते फार कमी केलेलं आहे. जे पिढी आहे सध्या, तरुण पिढी जी आहे, ती फार कमी सध्या एक्सरसाइज करते. हे एक आपण जर समअप केलं तर सध्या वाढत्या आजारासाठी हे कारणीभूत आहेत. याच्या सोबतच जेनेटिक ससेप्टेबिलिटी आहे, बीपी आहे, शुगर आहे, कोलेस्ट्रॉलचे वाढते लेव्हल्स आहेत. हे तर पहिल्यापासून कारणीभूत आहे. पण मागच्या 4-5 वर्षामध्ये ही कारणं प्रामुख्याने वाढलेली आहेत. डॉक्टर राजीव, हृदयविकाराची अशी कोणती लक्षणं आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ते दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे? तर हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये मुख्यत्वे छातीच्या डाव्या बाजूला जोरात दुखणे, कळ येणे, घाम येणे किंवा चालल्यानंतर दम लागणे, ह्याला क्लासिकल अंजायना म्हणजे हृदयविकाराचे मुख्य लक्षण अटॅकचे असं म्हणतात. परंतु ते सोडून बाकी म्हणजे छातीला गळ्याला जळजळ करणे किंवा वजन पडल्यासारखं वाटणे, अस्वस्थता वाटणे, कारण नसताना अचानक घाम येणे, अशी काही लक्षणं असतील, तर आपण वेळीच डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याप्रमाणे बाकीच्या टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर बाकी काही आजारांमध्ये जसं हृदयाचा अरिथमियाचा जो आजार आहे, ज्यात हृदयाचे फक्त ठोके वाढतात, त्यात काही क्षणापुरतं तुम्हाला धडधड जाणवतं आणि नंतर परत ती धडधड नॉर्मल झालेली असते. तर हृदयाच्या अटॅकची लक्षणं ही वेगवेगळ्या स्वरूपाची असतात. तर फक्त डाव्या बाजूलाच दुखतंय म्हणजे हृदयविकार नसून, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला किंवा जनरली सांगायचं झालं, तर गळ्यापासून ते आपल्या बेंबीपर्यंत म्हणजे पूर्ण थोरॅक अब्डोमिनल सेगमेंट जो आहे, तिथं कुठं जरी तुम्हाला त्रास जाणवत असेल, तर त्याला डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर आदित्य मापारी, हृदयासंबंधित ज्या टेस्ट असतात, ज्या वेळोवेळी करणं गरजेचं असतं, या साधारण आपण कधीपासून करणं गरजेचं आहे? कोणत्या एजमध्ये कराव्यात किंवा कधीपासून याची सुरुवात करणं महत्त्वाचं आहे? आपण सुरुवात करतो एक तर पेशंटचा त्रास काय आहे ते बघून. याच्यामध्ये अक्यूट आणि क्रॉनिक म्हणजे अचानक झालेला अपघात आणि बऱ्याच दिवसांपासून होणारा त्रास, या 2 गोष्टींमध्ये आपण त्याला सेग्रिगेट करतो. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर अक्यूट म्हणजे आज छाती दुखली अशी आधी कधीही दुखलेली नाही, तर अशा केसेसमध्ये आपण त्याचं पूर्ण हिस्ट्री पाहतो आणि सोबतच पेशंटचं ECG काढून घेतो. 2D इको करतो, हृदयाची सोनोग्राफी
आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत काय नाही त्याच्यानुसार पुढचे ब्लड रिपोर्ट्स करतो, कार्डियक मार्कर्स जे म्हणतो. ह्या सगळ्या तपासण्यांनुसार मग आपल्याला पुढचं डिसिजन घ्यावं लागतं. पेशंटला मेडिसिन्स लागतात, पेशंटला अँजिओग्राफी करावी लागते. ह्या ज्या चाचण्या आहेत हे एखाद्या हार्ट अटॅकच्या पेशंटच्या हिशोबाने आपण त्याचा विचार करतो. तर ह्याच्यामध्ये टाइम इज इम्पॉर्टंट. आपण एकंदरीत कार्डिओलॉजी म्हणतो टाइम इज मसल, टाइम इज हार्ट. जितक्या लवकर तुम्हाला ह्या गोष्टी एखाद्याला त्रास झाला त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टिगेशन्स करणार आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिसतील, तितकं आपण हृदयाचं डॅमेज वाचवू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो, कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण कमी करू शकतो. तर ह्या तपासण्या अक्यूट फेजमध्ये अटॅकच्या स्टेटमध्ये लवकरात लवकर करणं गरजेचं राहतं. त्याचप्रमाणे क्रॉनिक म्हणजे बऱ्याच दिवसांचा त्रास आहे. बऱ्याच दिवसांच्या त्रासामध्ये आपण एकंदरीत म्हणतो की बा आपल्याला दम लागतोय. आधी मी इतकं चालू शकायचो, आता मला दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर दम लागायचा नाही, आता पहिल्याच मजल्यावर दम लागायला लागला. अशा याच्यामध्ये आपण पहिले ईसीजी पाहतो, टूडी इको पाहतो, त्यानंतर मग कोलेस्ट्रॉलच्या तपासण्या, ब्लडचे रिपोर्ट्स पाहतो. ह्याच्यामध्ये कुठे काही चेंजेस दिसले तर आपण ट्रेडमिल टेस्टची तपासणी करून घेतो. ट्रेडमिल टेस्ट मध्ये एकंदरीत आपण चालल्यावर हृदयावर किती प्रमाणामध्ये ताण वाढतो, त्याच्यात काही चेंजेस येतात का, त्यानुसार मग पुढचे डिसिजन्स घेतो. त्याचप्रमाणे हे झाले अटॅकशी संबंधित. जर एखाद्या व्यक्तीला हृदयाचा वॉलचा प्रॉब्लेम, दम लागत असेल, बरेचदा असं होतं की दमा आहे म्हणून असं पेशंटला सांगण्यात येतं. त्याचा ईसीजी कधी केलेला नाही, टूडी इको कधी केलेला नाही आणि इकोमध्ये दिसतं की त्याला वॉलचा प्रॉब्लेम बऱ्याच दिवसांचा आहे. तर अशा केसेसमध्ये हे हृदयाच्या तपासण्या करणं वेळोवेळी गरजेचं आहे. डॉक्टर अविनाश कुठे हृदयविकाराची लक्षणं कळतील असे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी थोडं मार्गदर्शन कराल? हृदयविकार आपल्याला जर येण्याची जी लक्षणं आहेत आणि ती समजतायत आणि आपण ताबडतोब जर डॉक्टरांकडे गेलं तर ईसीजी हा सगळ्यात पहिले आपल्याला समजतं की ईसीजी वरतून आपल्याला की हृदयविकाराचा त्रास सुरू झालेला आहे का. त्यासोबतच ईसीजी पाठोपाठ टूडी इको आणि काही कार्डियाक मार्कर्स असतात जे ब्लड टेस्ट केल्या जातात त्याच्यावरून समजतं. जेव्हा हे निदान कन्फर्म होऊन जातं त्यावेळेस हृदयविकाराच्या आपल्या झटक्यासाठी प्रामुख्याने 2 उपचार पद्धती आहेत. एक आपण त्याला थ्रॉम्बोलिसिस म्हणतो आणि दुसरं म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो. थ्रॉम्बोलिसिसमध्ये असं एक रक्तपाताचं इंजेक्शन दिलं जातं जेणेकरून जो क्लॉट झालेला असतो सिस्टीममध्ये तो डिझॉल्व्ह होऊन रक्त पुरवठा पूर्ववत सुरू होतो. आणि जे प्रायमरी अँजिओप्लास्टीचं ऑप्शन आहे त्याच्यासाठी आपल्याला ब्लॉकेज ऑपरेशनद्वारे अँजिओग्राफीमध्ये बघतो आपण ब्लॉकेज किती आहे आणि त्यानुसार मग वायर टाकून तो आपण बलूनद्वारे आणि मग नंतर स्टेंटद्वारे तो काढला जातो. प्रामुख्याने ह्या 2 उपचार पद्धती आहेत. त्याच्यासोबतच औषध, गोळ्या, इंजेक्शन हे पहिल्या काही तासात जर सुरू केलं ताबडतोब, तर आपल्याला पूर्णपणे हृदय रिकव्हर होण्यास मदत होते. डॉक्टर आदित्य तुम्हाला मला असं विचारायचं आहे की कार्डियक अरेस्ट आणि हृदयविकाराचा झटका यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे याविषयी थोडं सांगाल? ह्या दोन्ही गोष्टी सामान्य माणसासाठी सारख्याच आहेत असं वाटतं. पण कार्डियक अरेस्ट ही एक अंतिम गोष्ट की जिथे हृदय बंद पडलेलं आहे. हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका म्हणजे एखाद्याला रक्तवाहिनी हृदयातली बंद पडली, त्याच्यामुळे छातीत दुखायला लागलं आणि पेशंटला ईसीजी, टूडी इको या सगळ्या तपासण्यांमध्ये बदल दिसायला लागले. हार्ट अटॅकचा पेशंट हा हृदय कार्डियक अरेस्टमध्ये जाऊ शकतो. पण कार्डियक अरेस्टमध्ये जाणारे बरेच कारणं असतात. एखाद्या व्यक्तीला कुठल्याही आजारामुळे हृदय बंद पडू शकतं. एखाद्याचं ब्रेन हिमरेज झालं, त्याच्यामध्ये सुद्धा अल्टिमेटली हृदय बंद पडणे. एखाद्याला कोणाला इन्फेक्शन झालं, त्याच्यामध्ये सुद्धा हृदय बंद पडणे. कोणाला हृदयाची गती एकदम कमी झाली किंवा काही लोकांना काही खाल्ल्यामुळे किंवा काही पोटाच्या विकारामुळे आतमध्ये इन्फेक्शन होऊन या गोष्टी हृदयावर अल्टिमेटली त्याचा इफेक्ट पडतो. तर कार्डियक अरेस्ट बेसिकली इज एक एंड पॉइंट आहे सगळ्या आजारांचा की जिथे हृदय बंद पडतं. कुठल्याही पेशंट आपल्याला अनरिस्पॉन्सिव्ह किंवा बेशुद्ध अवस्थेत सापडला, त्याची नाडी लागत नाहीये, श्वासोश्वास दिसत नाहीये, आपण सीपीआर सुरू करून देतो. त्यातच हार्ट अटॅकचा जो पेशंट आहे
हा तुमच्यासमोर असं गरजेचं नाही की हार्ट अटॅक आहे म्हणजे पेशंट एकदम बेशुद्ध अवस्थेतच असला पाहिजे. चालता बोलता पेशंट हा सुद्धा हार्ट अटॅकचा असतो. तो कार्डियाक अरेस्ट म्हणजे बेशुद्ध अवस्थेत जाईपर्यंत ती अंतिम स्टेज आली आहे आणि त्याच्या आधी जर आपल्याकडे पेशंट समोर दिसतो आहे, याचा अर्थ आपल्याकडे वेळ आहे आणि आपण फटाफट निर्णय घेणं गरजेचं आहे. तर हार्ट अटॅकच्या पेशंटला आपण रक्तपातळच्या गोळ्या, डिस्प्रिनची गोळी, क्लोपिडोग्रेल रक्तपातळच्या गोळ्या आहेत त्या. ॲस्पिरिन झालं, क्लोपिडोग्रेल झालं आणि काही सॉर्बिट्रेटची गोळी जी सामान्य माणसाला सुद्धा माहिती असते. अशा टॅबलेट्स देऊन आपण इमिडिएटली काही मेजर इव्हेंटपासून आपण त्यांना वाचवू शकतो किंवा थोडाफार आपल्याकडे वेळ भेटू शकतो. तर हा फरक राहतो कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये. डॉक्टर राजीव खरे, एन्जिओप्लास्टीबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? याचे फायदे काय आहेत आणि याचे काही तोटे पण असू शकतात का? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, की अँजिओप्लास्टी म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटे काय? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अँजिओग्राफी म्हणजे काय? तर ग्राफी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची तपासणी. त्या तपासणीमध्ये आपल्याला कळतं, की हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आहे का नाही? आणि जर होत नसेल, तर छोट्या रक्तवाहिन्यांचा आजार आहे का मोठ्या रक्तवाहिन्यांचा आजार आहे? तर छोट्या रक्तवाहिन्यांचा आजार असेल, तर आपण त्याला गोळ्या औषधच देत असतो. मोठ्या रक्तवाहिन्यांचा आजार असेल आणि त्यात जर 70% पेक्षा जास्त 70% पेक्षा जास्त अडथळा असेल, ब्लॉकेज असतील, तर आपण त्यांना रिव्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे आयदर किंवा बायपास यापैकी एक करण्याचा सल्ला देत असतो. तर अँजिओप्लास्टी म्हणजे काय, की आपण जो ब्लॉक तयार झालेला आहे, तर त्याच्यामध्ये मांडीतूनच जाऊन किंवा हाताच्या शिरेतूनच जाऊन एक स्प्रिंग बसवत असतो आणि त्या स्प्रिंगमुळं तो जो रक्तवाहिनीचा पॅच खराब झालेला आहे, तिथं ती स्प्रिंग व्यवस्थित बसते आणि रक्तपुरवठा रेग्युलराइज म्हणजे नॉर्मल होतो आणि त्यानंतर पेशंटचं आयुष्यमान खूप चांगलं असतं. म्हणजे आता खरं सांगायचं झालं तर पेशंटच्या ह्याच्यावरचे खूप गैरसमज आहेत. की त्यांना असं वाटतं की अँजिओप्लास्टी केल्यानंतर पेशंट वीक होऊन जाईल, पेशंटला काही करताच येणार नाही. तर ह्यात पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अटॅक आलेल्या नंतर केलेली अँजिओप्लास्टी म्हणजे पेशंटला ऑलरेडी अटॅक आलेला आहे. आता त्याचं हृदय काही डॅमेज झालेलं आहे आणि मग आपण त्याला अँजिओप्लास्टी करतोय. ह्याला अटॅक नंतर केलेली अँजिओप्लास्टी म्हणतात. आणि दुसरं आहे की त्याला थोडासा त्रास होतोय. आपण त्याची ट्रेडमिल टेस्ट केली किंवा सपोर्टिव्ह टेस्ट केली आणि त्यावेळेस अँजिओग्राफी केली. पण त्याचं पंपिंग फंक्शन हृदयाचं चांगलं आहे आणि हृदयाला त्याच्या इजा झालेली नाही. म्हणजे हृदयाचं जे मास आहे त्याचं पंपिंग कॅपॅसिटी चांगली आहे. अशा पेशंटला जर आपण अँजिओप्लास्टी केलेली असेल, तर 99.9% पहिल्यापेक्षा जास्त काम ते करू शकतात. म्हणजे माझे असे काही पेशंट आहेत, की ज्यांना आधी थोडं चालल्यावर धाप लागत होती आणि आता त्यांना अँजिओप्लास्टी म्हणजे तिन्ही वेसलला स्प्रिंग आहेत आणि आता ते शेतातली सगळी कामं करत आहेत पूर्ण म्हणजे जे पहिलं होतं त्याच्यापेक्षा चांगली काम ते करत आहेत. पण ह्यात काळजी काय घ्यायची आपण? तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे अशी आहे, की अँजिओप्लास्टी ही प्रोसिजर ॲज सच म्हटलं तर थोडीशी अवघड आहे. तरी पण आता नवीन टेक्निक्स आणि आमचा अनुभव हे वापरून आम्ही ती प्रोसिजर व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. पण ह्यानंतर पेशंटनी दर महिन्याला डॉक्टरांकडे जाऊन बेसिक चेकअप करून घेणे, रक्तपातळ करायच्या ज्या गोळ्या दिल्या असतील त्या अचानक बंद न करणे, ग्रेडेड एक्सरसाइज म्हणजे हळू-हळू व्यायाम करणे, ह्या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अँजिओप्लास्टीमध्ये रिस्क असते का? तर 1% रिस्क ही अँजिओप्लास्टीमध्ये असतेच. कारण शेवटी जी रक्तवाहिनी खराब झालेली आहे, त्याला आपण रिपेअर करायचा प्रयत्न करत आहोत. तर त्यामध्ये 100% सक्सेस हे कुणीच तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही. पण 99% सक्सेस म्हणजे हे खूप मोठं आहे आणि ह्याने अनेक लोकांचं जीवन बदललंय. म्हणजे जे पूर्ण फाडून शस्त्रक्रिया करावी लागणार होती, त्या पेशंटला अँजिओप्लास्टी करून पहिल्यापेक्षा जास्त काम करता येतंय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांचं आयुष्यमान वाढलेलं आहे आणि त्यांना तेवढ्या ऊर्जेने काम करता येतंय. ह्या गोष्टी त्या पेशंटसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर अँजिओप्लास्टी बाबतचे गैरसमज बाजूला सोडून तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्याबाबत नक्कीच चर्चा करा. डॉक्टर आदित्य, उपचारानंतर एकंदरीतच रुग्णाचं जीवन कसं असतं आणि तो आपलं जे पूर्वीचं जीवन, जे पूर्वीचं लाईफस्टाईल आहे ते फॉलो करू शकतो का? हार्ट अटॅकच्या पेशंटला एकंदरीत ट्रीटमेंट झाली, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी झाली, मेडिकल मॅनेजमेंट जे काय होतं दवाखान्यामधलं सगळं झालं. आता डिस्चार्जच्या नंतर खरा खेळ सुरू होतो.
त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन, कार्डियक रिहॅबिलिटेशन हा पूर्णपणे एक वेगळा टॉपिक असतो आणि त्याच्यामध्ये पेशंटची बॉडी कशी ॲडजस्ट करते या सगळ्या सिच्युएशनमध्ये, त्याच्यासाठी आपल्याला त्याचं एकतर डायटरी हॅबिट्स, खाणं, त्याची फिजिकल ॲक्टिव्हिटी, त्याचं बाकी पर्सनल लाईफमधले सगळे जे इश्यूज असतात, जसं की रुटीन रेग्युलर ॲक्टिव्हिटी कधी सुरू करणे, वर्क कधी सुरू करणे, मेडिकेशन्स कसे घ्यायचे, फ्लुइड इंटेक कसा ठेवायचा, हे सगळे इश्यूज आपल्याला कार्डियक रिहॅबिलिटेशनमध्ये. जसं की एकदा एखाद्या व्यक्तीची जर एन्जिओप्लास्टी झाली असेल तर रक्त पातळच्या गोळ्या ह्या कंटिन्यू आपल्याला सुरू ठेवाव्या लागतात. कुठल्या प्रकारचा अटॅक आहे, त्याच्यामध्ये हृदयाची पंपिंग किती झाली, किती कमी झाली, त्यावर आपण एकंदरीत आपलं जेवणातलं किंवा 24 तासातलं फ्लुइडचं इंटेक, पाण्याचं इंटेक, लिक्विडचं इंटेक हे आपण डिसाईड करतो. काही लोकांना नॉर्मल फ्लुइड सुद्धा असू शकतात. 24 तासामध्ये एवढं लिटर तुम्ही पाणी घेऊ शकता. काही लोकांना कमी सुद्धा ठेवायची गरज पडू शकते पाण्याचं इंटेक. त्याचसोबत चालणं कसं सुरू करायचं. एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर किंवा हार्टच्या पेशंटचा डिस्चार्ज झाल्यानंतर फिजिकल रिहॅबिलिटेशन म्हणजे फिरणं हे ग्रॅज्युअली आपण हळूहळू सुरू करतो. एकंदरीत मी माझ्या पेशंट्समध्ये एक 5 ते 7 दिवसांचा एक पहिला फॉलोअप झाला की मग आपण 5-5 दिवसांनी कसं त्रास राहतो त्यानुसार आपण चालायचं अंतर हळूहळू वाढवायचं. पायऱ्या वर खाली करणं, जिना थोडासा चढ चढणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा पुढे घेतो. एक 5-5, 7-7 दिवसाच्या गॅपनी हळूहळू अंतर वाढवणे चालायचं. त्रास कसा होतो ते बघणे. त्याचसोबत डाएटमध्ये काय रिस्ट्रिक्शन्स ठेवायचे. काही लोकांना जर ब्लड प्रेशरचा त्रास त्यासोबत असला तर मिठाचं प्रमाण किती कमी ठेवायचं. तेलाचं इंटेक कसं ठेवायचं. किती तेल चालतंय, कुठल्या प्रकारचं तेल चालतंय. रिफाईंड ऑइल्स खरं म्हटलं तर हे सगळे एका प्रकारचे रिफाईंड ऑइल्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण कुठेही काही असं श्युरिटीने सांगू शकत नाही की हे ऑइल घेतल्याने आपल्याला बरं होईल. बट रिफाईंड प्रोसेस्ड ऑइल्स अवॉइड करणे. त्यातल्या त्यात ऑलिव्ह ऑइलचं एक कार्डियक बेनिफिट असतो. त्याचसोबत डायटरी प्रोडक्ट, डेअरी प्रोडक्ट्स डाएटमधले आपण कमी करायचे आणि थोडंसं ॲडवाईस करतो. फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणा, डाएट म्हणा, जे खाण्याचे टायमिंग्स म्हणा, फिजिकल ॲक्टिव्हिटी आफ्टर मील्स, ह्या गोष्टी आपल्याला थोडंसं कार्डियक रिहॅबिलिटेशनच्या आणि हळूहळू आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी आधीसारखी येण्यासाठी मदत करते. डॉक्टर अविनाश गुथे, एकंदरीतच निरोगी हृदयासाठी कोणता आहार घेणं गरजेचं आहे, आपलं डाएट कशा पद्धतीचं असणं महत्त्वाचं आहे? सगळ्यांनी जंक फूड कमी करायला पाहिजे. त्यासोबतच नॉनव्हेजचं सेवन कमी करायला पाहिजे. मीठ, तेल आणि गोड यांचंही सेवन कमी करायला पाहिजे. त्यासोबतच बेकरी प्रोडक्ट्स यांचं सेवन कमी करायला पाहिजे. यासोबत आपल्याला हिरवे पालेभाज्या वाढवायच्या आहेत. मिलेट्स म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी यांचं सेवन वाढवायचंय. शेवटी फळं रोज कमीत कमी दिवसाला 2 सर्व्हिंग्स तरी सगळ्यांनी खायच्या आहेत. यात सगळी फळं ॲक्सेप्टेबल आहेत. शुगरच्या पेशंटला फक्त जी अतिगोड फळं असतात, चिक्कू, सीताफळ, आंबा, द्राक्ष यांच्यापासून थोडंसं लांब राहावं लागतं. अदरवाईज जर शुगरही जर समजा कंट्रोल असेल तर तुम्ही सगळ्या फळांचं सेवन करू शकता. यासोबत तुम्हाला रोज सलाड्स, काकडी, गाजर, टमाटर, बीट, मुळा या सगळ्यांचं जर नियमित सेवन असेल आणि सोबतच दही किंवा ताक याचा जर तुमच्या जेवणात जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर उपयोग करून घेतला तर हा तुमच्या हृदयासाठी एक चांगला योग्य पद्धतीचा आहार आहे. डॉक्टर राजीव, जाता जाता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एकंदरीतच फिट राहण्यासाठी एक्सरसाइज, व्यायाम करणं हे महत्त्वाचं आहेच, पण हृदयासाठी असे कोणती वेगळे व्यायाम आहेत का जे तुम्ही सुचवाल आपल्या प्रेक्षकांना? जे आपण व्यायाम म्हणतो हृदयाच्यासाठी व्यायाम चांगला कुठला, तर ज्या एरोबिक एक्सरसाइजेस आहेत म्हणजे व्यायाम प्रकार आहेत त्यामध्ये चालणे, पळणे किंवा स्विमिंग करणे हे सगळ्यात चांगलं मानलं जातं. तुम्ही जिममध्येही व्यायाम प्रकार करू शकता. पण आज बघण्यासाठी जर तुम्ही रिसर्च केलात तर असं दिसून येतं की सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काहीही न करणे हा एक रिस्क फॅक्टर बनत चाललेला आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो
की स्मोकिंग हा एक रिस्क फॅक्टर आहे, दारू पिणे हा रिस्क फॅक्टर आहे, तंबाखू खाणे हा रिस्क फॅक्टर आहे. त्याचप्रमाणे काहीही न करणे म्हणजे नुसतं ऑफिसमध्ये बसतोय किंवा भाजी आणायला सुद्धा गाडी घेऊन जातोय. ह्या गोष्टी नक्कीच तुमच्या हृदयासाठी अतिशय हानिकारक आहेत. तर ते तुम्ही बदललं पाहिजे. दिवसात कमीत कमी मी पेशंटला सांगतो काहीच नाही जमलं तर 5 ते 10,000 स्टेप्स तुम्ही चाललं पाहिजे. आणि ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, त्यांनी सुद्धा ह्या काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मी आज बारामतीला प्रॅक्टिस करतो आणि कित्येक लोकं XYZ पुण्यातून किंवा अजून ठिकाणून बायपास सर्जरी किंवा कुठल्याही प्रकार शस्त्रक्रिया करून येतात आणि सांगतात, की आमची शस्त्रक्रिया झाली, आता काय करायचंय? तर आता काही करायचं नाही असं त्यांना वाटतं, पण तसं नाहीये. बायपास किंवा अँजिओप्लास्टी ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला ग्रेडेड एक्सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे 1 महिना झाल्यानंतर आपण इकोकार्डिओग्राफी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी करून बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्लॅन करून योग्य व्यायाम प्रकार हळू-हळू वाढवणं गरजेचं आहे. मग ते किती वाढवायचे, कसे वाढवायचे, त्याबाबत औषधं काही कमी जास्त करायची आहेत का? काळजी काय घ्यायची? हे सगळं तुमचे डॉक्टर तुम्हाला बेस्ट सांगू शकतील. डॉक्टर अविनाश कुथे, डॉक्टर राजीव खरे, डॉक्टर आदित्य मापारी, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला. खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांनो, एकंदरीतच आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपलं हृदय निरोगी कसं ठेवायचं, त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला आहार कसा असला पाहिजे याविषयी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टरांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुम्हाला हृदयासंबंधित काही त्रास जाणवत असेल तर त्यावेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.